श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामी समर्थांचे माळ जप करण्याचे नेमके काय महत्त्व आहे व माळ जप करताना महत्त्वाचे काय नियम आहेत व ती माळ जप करण्याची पद्धत नेमकी कशी आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी समर्थांचे माळ जप केल्यामुळे नेमके काय होते, तर जप केल्यामुळे मन शांत होते आणि डोक्यामधील अनावश्यक विचार जे आहेत ते कमी होतात आणि एकाग्रता वाढते. सकारात्मक ऊर्जा तयार होते. नियमित जपाने घरातील वातावरण शुद्ध होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि आयुष्यातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात. हा जप केल्यामुळे सद्गुरू मंत्र असल्याने भक्तांचे आंतरिक आत्मज्ञान वाढते आणि आध्यात्मिक प्रगती होते. तर तसेच आयुष्यातील सर्व समस्यांचे निवारण होण्यास हा जप पूर्णपणे मदत करतो. स्वामी समर्थांचे नामस्मरण हे सर्व प्रकारचे रोग बरे करण्यास आणि जीवनातील सर्व संकटे दूर करण्यास मदत करते. तर स्वामी समर्थांची जी माळ आहे, माळ जप आहे, ते करताना महत्त्वाचे काय नियम पाळायचे ते आपण पाहूया. जप करताना माळ ही जमिनीवर पडू नये याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. माळ नेहमी स्वच्छ आणि सुंदर जागी ठेवावी. शक्यतो गोमुखात म्हणजेच पिशवीत ठेवावी. दुपारी 12 ते 5 या वेळेत नामजप करणे टाळावे. असे सांगितले जाते की माळ जप पूर्ण झाल्यानंतर माळ कपाळाला लावून नमस्कार करायला हवा. माळ जप करण्याची योग्य पद्धत कोणती आहे, तर योग्य माळ जप करण्यासाठी नेमकं काय काय करायचं. जप करण्यासाठी तुळशीची माळ किंवा रुद्राक्षाची माळ वापरली जाते. वेळ आणि आसन. स्वामी समर्थांची माळ जप करण्यासाठी वेळ आणि आसन कुठले असावे, तर वेळ ही पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची किंवा सकाळी लवकर उठून शांत ठिकाणी जपासाठी बसणे अतिउत्तम मानले जाते. जप करताना पिवळ्या रंगाचे आसन वापरणे शुभ मानले जाते. माळ धरण्याची पद्धत. माळ नेहमी हाताच्या मध्यमेवर म्हणजेच मधल्या बोटावर ठेवून अंगठ्याने मणी ओढावेत. तर्जनी बोटाचा स्पर्श माळेला होऊ देऊ नये. मेरुमणीचा नियम. मेरुमणी म्हणजे काय, तर माळेच्या मुख्य मण्याला मेरुमणी असे म्हणतात. तो मेरुमणी ओलांडू नये. 108 मणी पूर्ण झाल्यानंतर माळ ही उलटी फिरवून म्हणजेच उलट दिशेने पुन्हा जप सुरू करावा. असे श्री स्वामी समर्थांचे माळ जप करण्याचे महत्त्व, त्याचे नियम आणि जप करण्याची योग्य पद्धत ही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा. श्री स्वामी